काही काळजी करू नका. जगदंबाला हे सारं करण्यापासून अडवणाऱ्या दोन व्यक्ती. दोन व्यक्ती कोणत्या? जनक आणि ती गंगाई. ते आपल्यासाठी एवढं का करतील? मी पैठणीत सापडले असले तरी मी माझ्या आई वडिलांना सोडून जाणार नाही. हवं तर तुम्ही तुळजादेवींशी एकदा बोलून घ्या. तू जाई, तू जाई, तू जाई. जगदंबा, काय ग? काय झालं? आज आम्हाला बघून लाडाने मिठी नाही मारली. आम्हाला बघून आनंदही झालेला दिसत नाहीये. रागावली आहेस का आमच्यावर? रागवली नाहीये, पण मला तुला काहीतरी सांगायचंय. सांग. तू जे म्हणते आहे ते मला शक्य नाही होणार. तो विधी केल्यावर मला माझ्या आई बाबांपासून दूर जावं लागेल. ते मला मान्य नाही. माझ्या आई बाबांनी मला किती प्रेमानं सांभाळलं. आताही मी लांब जाणार हा विचार मनात आला तरी आई घाबरून जाते. हो बाळा, मान्य. मात्र जे तुझं भाग्य आहे त्यात तू तुझ्या आई वडिलांपासून दूर असणं हे त्यांच्यासाठीच चांगलं. आदिशक्तीने हा खेळ अशाच प्रकारे रचलाय की पुढे जाऊन त्यांना त्रास होणार. पण आता तर त्रास होणारच आहे. त्याची शिक्षा त्यांना आतापासूनच का? जगदंबा, तुला कळत नाहीये. हा विधी केल्यावर तुझ्यामध्ये अपरिमित शक्तींचा संयोग होणार आहे. त्या शक्तींचं संतुलन करण्यासाठी तुला चिंचपुरात जावं लागेल. अन्यथा त्याचे परिणाम खूप वाईट होतील. नाही, मला आई बाबांना सोडून नाही जायचं. तसं जावं लागणार असेल तर मी हा विधी करणारच नाही. जगदंबाचा बालहट्ट तिच्या वयाला साजेस आहे. ज्या पालकांनी तिची एवढी देखभाल केली, एवढं प्रेम केलं, त्यांना सोडून जाताना किती त्रास होत असेल. ही मानवी भावना मला आणि आदिशक्तीला कळणार नाही. पण म्हणूनच जगदंबाचा मानव म्हणून जन्म झालाय. तिच्यात दैवत्व असलं तरी महिषासुराच्या अंतासाठी तिचं मानव असणं महत्वाचं आहे. जर ह्या ठराविक योगाला तिने विधी पूर्ण केला नाही तर आदिशक्तीने आखलेली योजना कधीच पूर्ण होणार नाही. काहीही करून मला ह्याच तिथीला हे व्रत पूर्ण करावं लागणार. ठीक आहे जगदंबा, तू बोलशील तसं. तुला लगेच तुझ्या आई वडिलांना सोडून जायची गरज नाही. तू राहा त्यांच्यासोबत. विधी तर पूर्ण होईल, पण त्याची जी किंमत आम्हाला चुकवावी लागणार आहे ती फार मोठी असणार आहे. आई राजा उदा उदा घ्या, देवीचा अंगारा आणला आहे. थांबा, ह्यो देवीचा अंगारा आहे ना? व मग असा विचित्र रंगाचा कसा काय? अगं रंगाचं काय घेऊन बसलीस बाई? अगं देवीचा अंगारा आहे असं नाव ठेवू नयेत. मनात ठेव चांगली भावना तर पूर्ण होतील साऱ्या मनोकामना. एवढा अंगारा आणून लावलात आम्हाला, पण काहीतरी घ्या की आमच्याकडून. तेल घेऊन जा. अहो अहो नाही नाही, राहू द्या, येते मी.
म्हणजे जगदंबाचे आई वडील? पण सम्राज्ञी, ते आपल्यासाठी एवढं का करतील? मनोरमे, आमच्या बंधूंनी आम्हाला काही वस्तू पाठवल्या होत्या. त्याच्यामध्ये एक उदी आहे. ती उदी जर का एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला लावली तर तो माणूस विचित्र वागतो. ती उदी सिद्ध करताना आपण जे काही ठरवलं असेल, व्यक्ती तसाच वागतो. आता जर का ही उदी सिद्ध करताना आम्ही काही गोष्टी ठरवल्या आणि गंगाई जगदंबाच्या डोक्याला ती उदी लागली, तर त्या जगदंबाला गंगाई आणि जनक घरातून बाहेर जाऊ देणार नाही. तिला त्रास देऊ लागतील आणि त्यामुळे तिचं व्रतही पूर्ण होणार नाही. तिचं व्रत पूर्ण होणार नाहीच, पण तिचा छळ होईल तो वेगळा. वा सम्राज्ञी, ही योजना उत्तम आहे. आम्हाला अत्यंत आवडली. पण ही उदी मी लावणार कशी? आम्ही जी तुला रूपांतरण गुटी दिलीये ती वापर आणि बाईचं रूप घे, जी देवीची भक्त असेल, आणि गंगाई जनकच्या घरी जा. ती उदी त्यांच्या डोक्याला लाव. म्हणजे सगळं कसं आपल्या मनाप्रमाणे होईल. आता खरी मजा येईल. आता हे दोघच जगदंबाला पळता भुई थोडी करणार. आली, आता खरी मजा सुरू होणार. या भस्माचा काहीच परिणाम कसा काय झाला नाही? जगदंबा तर जास्तच शहाणी निघाली. टिळा कधी पुसून टाकला काही कळलंच नाही. मनोरमे, आता काहीतरी नवीन योजना आखावी लागणार. मला माहितीये तुम्ही काळजीत आहात. मी इथून तुम्हाला सोडून जाईल ह्याची भीती वाटते ना तुम्हाला? पण काळजी करू नका, मी तुमचीच मुलगी आहे. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही मला एवढं प्रेम देता, माया करता, मग मी तुम्हाला दुखवेन का? गंगाई, बघ, मी म्हणलं होतं ना तुला, ही आपल्याला सोडून कुठं बी जाणार नाही. अशुभाची चावल मला योग्य वेळीच लागली. महिषासुराने हे व्रत पूर्ण होऊ नये याची तयारी सुरू केली. मला आता कुठल्याही परिस्थितीत हे व्रत पूर्ण करावं लागणार. सम्राज्ञी, अहो, मी अगदी ठरल्याप्रमाणे पूर्ण युक्तीने सगळी योजना अगदी यशस्वीरित्या पार पाडत होते. पण त्या जगदंबाने हुशारी करून ते भस्म पुसून टाकलं आणि घात केला. घात तिने नाही, तू केलायस आमचा मनोरमा.
तुझ्यावर अवलंबून राहिल्यामुळे सगळ्या योजना फसत चालल्यात आमच्या. दरवेळी हा असा पडलेला आणि पराभूत झालेला चेहरा तुझा पाहून आम्हाला पश्चाताप होतोय. आणि काय ग, योजनेसाठी सगळी सामुग्री तुला दिली तरी सुद्धा साधी एक गोष्ट जमली नाही तुला. सम्राज्ञी, अहो जीवाच्या आकांतानं लढतीये मी तुमच्यासाठी. आता आयत्या वेळी हे असं सगळं झालं, त्याला आता मी काय करू? त्या जगदंबाला एकदमच काहीतरी जाणवलं, मग तिनं पकडलं आपल्याला. आता यात माझी काय चूक? तुझी नाही तर कोणाची चूक? हं? त्या जगदंबाला पराभूत करण्यासाठी आम्ही इथे नवनवीन योजना आखतोय, शक्कल लढवतोय, आणि तू तू त्यातली एक योजना तरीच नेऊ शकत नाहीस. सम्राज्ञी, मला काय वाटतं की अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे, म्हणजे ती जगदंबा आजपासूनच ते व्रत पूर्ण करायला जाईल. सलग 3 रात्री जर तिने हे व्रत केलं तरच ते पूर्ण होईल. यापैकी एका जरी रात्रीचा नेम चुकवण्यात आपण यशस्वी झालो तरी आपण जिंकू. सम्राज्ञी, यावेळी मला वेगळं काहीतरी करायला सांगा. मी अजिबात निराश करणार आहे तुम्हाला, खरंच. ठीक आहे, यावेळी आपण एका वेगळ्या मार्गाचा अवलंब करू. आमच्याकडे एक प्रभावी भस्म आहे, ते आम्ही तुला सिद्ध करून देऊ. ते घेऊन तू जगदंबाच्या घरी जा आणि ते गंगाईला प्यायला दे. ते जर तिला प्यायला दिलं तर ती आजारी पडेल. पण हा, त्याचा योग्य तो प्रभाव पडण्यासाठी तिने ते सतत प्यायला हवं. ठीक आहे? जमेल ना तुला? मनोरमे, आता हे तरी जमणार आहे का तुला? हो हो सम्राज्ञी, आहो. का नाही जमणार? नक्की जमणार. यासाठी एक मार्ग आहे. ठीक आहे, मात्र यावेळी कोणतीही चूक होता कामा नये, नाहीतर तुला नाही माहिती. नाही नाही नाही, आता माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही. यावेळी जगदंबाचं व्रत मोडणार म्हणजे मोडणार.